भोल तालुका के उन्नोली गांव में अनुसूचित जाति के उच्च शिक्षक युवक विक्रम दादा साहेब गायकवाड़ की निर्मम हत्या बेहद निंदनीय और दुखद घटना है। इस घटना का महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति जनजाति आयोग ने गंभीर संज्ञान लिया है। ऐसा आयोग के उपाध्यक्ष एवं सदस्य एडवोकेट धर्मपाल मेश्राम ने कहा। उन्होंने आगे कहा कि शांति और सद्भाव बनाए रखना सरकार, प्रशासन और पूरे समाज की सामूहिक जिम्मेदारी है। नमस्कार। पुणे जिल्ह्यातल्या बारामती या शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी मी खरं तर आपलाही परिचय नाही आहे। मी अनुसूचित जाती जमातीचा उपाध्यक्ष आहे। आज भोरमध्ये जी जघन्य हत्या घडलेली आहे, आंबेडकरी समाजाचा, बौद्ध समाजाचा एक MSc झालेला विक्रम दादासाहेब गायकवाड नावाच्या एका होतकरू तरुणाची मागच्या 8 फेब्रुवारीला जघन्य हत्या उघडकीस आलेली आहे। त्या हत्येच्या संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने आजचा हा आयोगाचा दौरा होता। आज मी या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवारात असलेले त्याची आई, भाऊ, बहीण आणि काका आणि त्याचप्रमाणे तिथल्या समाजातल्या सगळ्या लोकांशी भेट झाली, चर्चा झाली। मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, समजून घेतलं। या दिवंगत विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका उपस्थित केलेली आहे आणि ज्या मुलीसोबत त्याचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता, त्याच्या संपूर्ण परिवारावर या विक्रम दादासाहेब गायकवाड यांच्या परिवाराचा आक्षेप आहे, शंका आहे। यामध्ये पोलिसांनी तपास करून असं म्हणण्यापेक्षा अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण असा 24 वर्ष वयाचा आरोपी जो पोलिसांच्या समक्ष स्वतः हजर झाला, त्याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतला। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला आणि पोलीस आता प्राथमिक चरणामध्ये हा जो आरोपी स्वतः हजर झाला पोलिसांच्या समक्ष, तोच आरोपी आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत प्राथमिक स्वरूपात पोलीस पोहोचलेले आहे।